जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, मी आहे सद्गुरू संत योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट, जरगवाडी, पुणे या ठिकाणी आलो. अतिशय मी पहिल्यांदा आलो, पण अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि त्यांचे जे उपक्रम आहे ते आपल्या प्रत्येक देवस्थानी अंमलात आणावे असे आहेत. मला खूप आवडतात. त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मार्फतच सांगावं, म्हणजे आपल्या लोकांना हा फरक पडेल. कारण तुमचं जे कार्य हे आपली जी भावी पिढी बाजूला सरकलेली आपल्या धर्मापासून त्याला परत आणण्यासाठी एक महत्त्वाचं कार्य आपण करत आहे. आपण सांगावं. तुमचं नाव आणि मी सूर्यकांत केळकर, शंकर महाराज समाधीचा व्यवस्थापक. शंकर महाराज हे अवधूत अवलिया आहे. इथं मठ स्थापन होऊन त्यांनी समाधी घेतली होती 1947 साली. सध्या महाराजांचे जे उपक्रम आहेत ते म्हणजे सकाळी 7, दुपारी 12 आणि संध्याकाळी 6:30 अशी 3 वेळेस आरती असते. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत खिचडी प्रसाद सगळ्या भक्तांना येणारा वाटला जातो. तसेच पुणे युनिव्हर्सिटी, नवी पेठ आणि भौरंगर यामध्ये जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, साधारण 4,500-5,000 विद्यार्थ्यांना रोज खिचडी प्रसाद आणि लोणचं दिलं जातं. तसेच आठवड्यातून 4 दिवस आरोग्य शिबिर घेतलं जातं. त्यामध्ये स्वयंसेवक डॉक्टर मठातर्फे मठाचे ॲम्ब्युलन्स जाते, मठाचे खिचडी प्रसाद जातो आणि साधारण जिथं मजूर अड्डा आहे त्या ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिर घेतो. डॉक्टर सगळे सेवेकरी डॉक्टर असतात ते, आणि औषध आमचे मठातर्फे फ्री दिले जाते. तसेच मठामध्ये बालवाडी पण चालली जाते, लोअर केली आणि असं उपक्रम आहे. 1-2 मिनिट पहा. आपल्या धर्मामध्ये सगळ्यात मोठी अडचण आता सगळ्यांना जे येते ती म्हणजे तरुण वर्ग आपल्या धर्मापासून वेगळा होतोय. यांचा जो उपक्रम आहे हा सगळ्या कॉलेज शाळा जवळ आहे आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणजे पुण्याला राहतात, बऱ्याच जणांची परिस्थिती अतिशय बिकट असते. त्या विद्यार्थ्यांना हे अन्नाचा प्रसाद मिळतो, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण सगळ्यांनी विचार करा की आपल्या धर्मात आपल्या तरुण वर्गाला परत आणण्यासाठी हा एक उपक्रम आपण सर्वांनी चालू करावा, अशी देवस्थान समितीमार्फत